जंतर मंतरवरील आंदोलनाला आता पोलिसांची परवानगी मिळाल्याची माहिती सूत्र देत आहेत। आंदोलनाला आता पोलिसांची परवानगी मिळाल्याची माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। ही परवानगी मिळेल की नाही अशी चिंता या सर्व आंदोलकांना लागून होती, मात्र आता पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती मिळते। दिल्लीत पोहोचलो, जंतर मंतरवर तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी उत्सुक आहे। सोबत पुस्तक आणि आपला तिरंगा आणायला विसरू नका असं आवाहन आता अभिजित दिपकेंनी सर्व युवकांना केलं होतं। सद्भावना आणि कृतज्ञतेची भावना म्हणून पोलिसांना फुलं द्या। आपल्याला हे आंदोलन प्रेम आणि शांततेने पुढे न्यायचंय। हे ट्विट कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी करत सर्वच युवकांना आवाहन दिलं होतं। तर आता या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती मिळते। भरत मोहोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भरत, मला सांगा, आता पोलिसांची परवानगी ही आंदोलनाला मिळालेली आहे, कधी आंदोलन नेमकं सुरू होणार आहे? पाहतोय अभिजित दिपके भारतात दाखल झाल्याची माहिती मिळाली होती। यांची एक तासाभरापासून या सगळ्या संदर्भात जी आहे ती त्याच्या डॉक्युमेंटच्या आणि इतर गोष्टींची तपासणी सुरू होती आणि त्यानंतर अभिजित दिपके याला आतमध्ये इंदिरा गांधी विमानतळाच्या परिसरामध्येच पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे अभिजित दिपकेसाठी ही एक मोठी महत्त्वाची गोष्ट असणार आहे। कॉकरोच जनता पार्टीचं हे दिल्लीतलं पहिलं आणि मोठं आंदोलन जे ग्राउंड पातळीवरती होतंय, या आंदोलनासाठी ही परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे आज अभिजित दिपके इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळातून बाहेर पडल्यानंतर थेट जंतर मंतरच्या दिशेने जाण्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे एकंदरीत हे आंदोलन तितकंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अभिजित दिपके भारतामध्ये दाखल झाल्यानंतर हे आंदोलन या आंदोलनाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं, मात्र आता त्यानंतर अभिजित दिपकेला ही परवानगी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली। नक्कीच भरत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना एअरपोर्टच्या आतच पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती सूत्र देत आहेत। तर आता या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे युवक मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। जंतर मंतरवर आज सकाळपासूनच तरुणांची, युवकांची, विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे। तर कॉकरोच जनता पार्टीच्या 3 प्रवक्त्यांपैकी एक म्हणजे सौरभ दास हे जंतर मंतर पोलीस स्टेशन परिसरात आता दाखल झाल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।